हॅलो, हाय, नमस्कार. मी प्रेरणा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप मनापासून स्वागत करते. आज कोलंबीचे सोडे वाट टाकायचे असे ठरवलं होतं आणि नेमकं पावसाचे ढग आलेले. तरी माझी बहीण बोलली की आता सोडे सोललेच आहेत तर टाकू वाळत, बघू काय होते. म्हणून असे एका गोणीवर सुट्टे सुट्टे सोडे असे वाळत टाकले होते आणि काही सोडे राहिलेले म्हणून माझी बहीण असे ताटामध्ये ती लावत बसली होती. हा आमचा पहिलाच प्रयत्न होता. याआधी असे कधी केलं नव्हतं. सगळे सोडे सुट्टे करून लावले आणि थोड्या वेळातच सगळे ढग निघून गेले. असं सगळं मोकळं आकाश झालं होतं म्हणून जरा बरं वाटलं. अशा पद्धतीने सोडे एकदम कडकडीत उन्हात सुकत होते. त्यानंतर माझी बहीण मम्मीकडे निघून गेली आणि मी घर आवरून घेतलं. खाली येते तर बघते तर काय 12 वाजून गेले होते. मग काय पटपट जेवणाच्या तयारीला लागले. आज तसं पण मी आणि जीव दोघेच होतो त्यामुळे जास्त काही गडबड नव्हती आणि ती पण उशिरा उठल्यामुळे नाश्ता पण उशिरा झाला होता. कांदा कापताना आठवलं की कढीपत्ताच नाही. मग काय घराच्या बाहेर हे एक छोटंसं झाड आहे कढीपत्त्याचं, तिथून कढीपत्ता घेऊन आली. त्याच्या शेजारी फुलझाडं पण आहेत. कढीपत्त्याचं झाड खूप छोटं आहे म्हणून एवढंच काढलं. शौर्य मम्मी पप्पांकडे गेला होता म्हणून खेळायला कोण नव्हतं म्हणून ती काहीतरी ड्रॉइंग करत बसली होती. त्यानंतर मी फोडणीची तयारी केली. आज बनणार आहे अख्खा मसूर. मी डायरेक्ट कुकरमध्ये शिजवते त्यामुळे पटपट जेवण पण होतं. आधी मी कुकरात मसूर शिजवून घ्यायची मग फोडणीला घालायची, पण आता अशा पद्धतीने करते एकदम शॉर्टकट. त्यामुळे भाजी पण मस्त शिजते आणि टाईम पण कमी लागतो. भाजी कुकरला लावली आणि जीवनी मला हाक मारली म्हणून गेले तर तिने माझ्यासाठी ग्रीटिंग कार्ड बनवलं होतं. तिने मोबाईलमध्ये रील बघितली होती की मदर्स डेला आईला असं कार्ड बनवून द्यायचं असतं आणि तिने तेव्हा दिलं नव्हतं म्हणून आज काम तिचं चालू होतं. तिने तिच्या पद्धतीने केलं होतं. खूप गोड वाटलं म्हणून प्यार की झप्पी तो बनती है. आज इतकंच. पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.